जाहले राजाचे निधन पुत्र तो होता अबोध बालक कर्तव्याचा करून विचार मंत्री सिद्ध जाहले. काल आपण परीक्षिती राजाला सर्पांनी दंश केला तक्षकाने आणि आपलं काम साधलं इथपर्यंत पाहिलं होतं. नंतर तो एक आगीचा लोळ होऊन तो तक्ष निघून गेला. आता इकडे काय झालं तर ह्या राजाचा मुलगा म्हणजे आमचा युवराज जनमेजय नाव त्याचं. हा जनमेजय अतिशय लहान होता पण त्यामुळे राजगादी पण रिकामी ठेवता येत नव्हती आणि त्या लहान बाळाकडे बघून सगळ्यांना खूप वाईट वाटत होतं. काय करावं, इतक्या लहान मुलाला आपल्या पितृछत्राला गमवावं लागलं कायमचं. आणि आपले सगळे विचार सगळ्या भावना त्या मंत्र्यांनी बाजूला ठेवल्या आणि सगळं क्रियाकर्म केलं राजाचं गोदावरी तीरावरती आणि मोठा दानधर्म पण केला. आणि त्यानंतर या जनमेजयाला राज्यावर बसवलं. त्या जनमेजयाला नुसतं राज्यावर बसवलं नाही, नुसतं सिंहासनावर बसवलं नाही तर राजासाठी असणारे सगळे गुण त्याच्यामध्ये कसे उतरतील याचा परोपरीने प्रयत्न केला. त्यावेळेचे राजाचे जे मंत्री होते ना हे गादी बळकवणारे नव्हते बरं, त्या गादीशी इमान राखणारे होते. आणि सगळं त्याला शस्त्र शिकवली, अस्त्र शिकवली, सगळ्या विद्या शिकवल्या, वेदशास्त्र निपुण असा तो केला. आणि आता तो हळूहळू मोठा होतोय. त्याचं लग्न करून दिलं. त्याचं लग्न केलं ते काशी राजाची कन्या वपुष्टोमा. नाव जरा वेगळं आहे म्हणून मी पण पुन्हा एकदा वाचून सांगितलं. वपुष्टोमा नावाची जी मुलगी तिच्या बरोबर विवाह झाला. छान राज्य चालू आहे. आणि जो तो म्हणायचा की राजा असावा तर जनमेजयासारखा. अहो कुठलीही अडचण घेऊन राजाकडे प्रजा आली तर राजा त्याच्यावरती आपल्या अपत्याला जसा तोडगा सांगितला जाईल तसा तोडगा सांगून परत पाठवायचे. राजा पण तसाच आणि राणी पण तशीच. ती राणी नव्हती फक्त नावाची राणी नव्हती तर ती प्रजेची राणी होती. प्रजेचं सगळं झाल्यानंतर मग ती स्वतः जेवायची. तोपर्यंत ती प्रत्येकाच्या काळजीने प्रत्येकाचे प्रश्न जसे काही आपलेच प्रश्न आहेत असं समजून सोडवायची. आणि असं छान राज्य चाललंय. पण अचानक काय सगळं छान 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 चाललं की वाटतं ना काहीतरी कुठेतरी गालबोट लागतं. तसं यांना गालबोट काही लागलं नाही, यांना काही त्रास झाला नाही. पण झालं काय की एक उत्तंक नावाचे मुनी ते आले. उत्तंक मुनी ते आले, उत्तंक मुनी ते आले राजाची त्या भेट घेण्याला. उत्तंक मुनी ते आले राजाची भेट घेण्याला. तक्षकापासून झालेल्या सुडतो सोडण्याला. काय झालं होतं की हे जे उत्तंक मुनी होते ना या उत्तंक मुनींचं आणि त्या तक्षक म्हणजे ज्यांनी परीक्षितीला डंख केला त्या तक्षकाचं
आणि ह्या उत्तंक मुनींचं काहीतरी बिनसलं. आता बिनसलं म्हटल्यानंतर त्याचा सूड घ्यायला हवा ना, नाही का? आपल्या वाटेत जर कोणी काटे टाकले तर आपण ते काटे बाजूला काढू, पण डोक्यामध्ये आपल्या राहतं की नाही? अहो, हे उत्तंक मुनी कितीही मुनी असले, सगळेच मुनी काही इतके शांत नसतात. काही मुनी तापट होतेच की नाही. आपले दुर्वास मुनी आठवा, त्यांचं नावच दूरवास, दुरूनच वास घ्यायचा, त्यांचा सहवासही दुरूनच घ्यायचा, जवळ त्यांना फार येऊन द्यायचं नाही. कधी काय कोणाला शाप देतील सांगता येत नव्हतं. तसेच हे उत्तंक मुनी हे कोणाला शाप देत नव्हते. पण ह्यांचं झालं काय की त्या ह्यांनी तक्षकाने यांची खोडी काढली, त्याच्यामध्ये दोघांचं भांडण झालं आणि ते भांडण सोडवण्याला आता कोणाला बोलवावं? कोणीतरी तेवढाच ताकदीचा हवा असतो की नाही हो, एखादं भांडण सोडवायचं म्हटलं की. म्हणून यांनी गाठलं कुणाला? राजाला. प्रत्यक्ष जनमेजयाकडे चाले आणि जनमेजयाला म्हणले, अरे काय तू इतका निवांत कसा बसलास? का काय झालं? अजून काही माझ्या राज्यावर कोणी स्वारी केली नाही आणि आता तरी काही तशी चिन्हही दिसत नाही. बरं, बाकी माझं सैन्य सगळीकडे पसरलेलं आहे, त्यांनी पण मला कोणी गुप्तहेरांनी पण बातमी दिली नाहीये. मग असं झालं काय नक्की? छान पाद्यपूजा वगैरे केली आणि पुन्हा 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 तर म्हणतायत की तू किती निवांत बसलायस, तुला काहीच कसं वाटत नाही रे, तुला कुणाचा सूड घ्यावासा वाटत नाही. म्हणजे सूड कशासाठी घ्यायचा? माझं मुळात कुणाशी वैरच नाहीये. माझं वैर नाहीये तर मी सूड कुणाचा घेणार? सूड घ्यायला कुणाशी तरी भांडण असावं लागतं ना. उगाच कुणाकडे जायचं भांडत बसायचं हा राजाचा स्वभाव नव्हता. इथे येणाऱ्यापैकी पण कोणाचा नाहीये बरं तसा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उलट इथे येणारे प्रत्येक जण म्हणतात बसायचंय का? बसा, आपली जागा. राजाही त्याच ह्याच्यातला होता हो. पांडवांच्या वंशातला हा राजा होता. तो कसा असा वागेल? तो म्हणला माझं कुणाशी भांडण नाही, माझं कुणाशी वैर नाही, मग मी सूड घेऊ कसा? काळ वेळ तू नाही जाणीसी, काळ वेळ तू नाही माहितीये ना की हा काळ सतत आपल्यावर घिरट्या घालत असतो. कधी झडप झाली काही सांगता येत नाही. मग तू कधी बदला घेणार? आता हेच वाक्य पुन्हा पुन्हा नाही का टीव्हीला सारखीच जर 30-30 बातमी आली तर आपल्याला किती ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. तू तोंड्या मारुतीपर्यंत इतकं पाणी आलंय, इतकं पाणी आलंय, इतकं पाणी आलंय. आपण आपलं दार सुद्धा उघडायला तयार होत नाही की सारखी बातमी ऐकून ऐकून, नाही का? अहो तसं याचं झालं की अरे सारखाच आल्यापासून हे मुनी हेच वाक्य ऐकवताय की तू वैराचा सूड का घेत नाहीयेस? नक्की कुणाशी वैर आहे? आता याला वाटलं, राजाला वाटलं की आपण खात्री करून घ्यावी की एखाद वेळेला मला माहित नाही पण एखादा गुप्त शत्रू आहे की काय.
आणि तो काही कारवाया करतोय का काय? म्हणला मुनी महाशय, एक काम करता का, तुम्हीच मला सांगा की माझं वैर कोणाशी आहे, मी कोणाचा सूड घ्यायचा आहे? तो म्हणला, मुनी महाशय विचारतायत की तुझ्या वडिलांचा मृत्यू कसा झाला तुला माहितीये का? हो म्हणजे मी ऐकलंय, कारण तेव्हा मी खूप लहान होतो, पण मी खूप मंत्र्यांकडनं ऐकलंय की सर्पदंशाने मृत्यू झाला. बरोबर, आता तू बरोबर मार्गावर आलास. तुझ्या वडिलांचा मृत्यू हा सर्पदंशानेच झाला. कुठला सर्प ते मला फारसं आठवत नाही, पण काहीतरी तक्षक का काहीतरी, तेच मी सांगतोय. मग तो तक्षक येऊन तुझ्या वडिलांना चावला आणि तुझ्या वडिलांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. इथपर्यंत तुला कळलं? विचार म्हणे तुझ्या मंत्र्यांना, सगळ्या जे जुने मंत्री आहेत त्यांना बोलव आणि त्यांना विचार, मी खोटं सांगतोय का? अहो जुने जाणते मंत्री होते त्यावेळेचे, ते म्हणले नाही महाराज, हे असंच झालेलं आहे. आणि हे पुन्हा मुनी महाशय पुढे काय वाक्य बोलले की नुसता मृत्यू नाही झाला, त्यांना तो शाप मिळाला होता. म्हणजे हेही वाक्य त्यांनी सांगितलं की तुझ्या वडिलांना शाप मिळाला होता की तक्षक नावाचा सर्प तुला दंश करेल आणि त्यात तुझा मृत्यू होईल. मग काय, शापच होता. शापात बांधलेला असल्यामुळे त्याला काहीच करता आलं नाही ना, राजा काहीच करू शकला नाही, म्हणून त्यांचा मृत्यू झाला ना. मग मी कशाला सूड घ्यायचा? मग त्याच्यामध्ये त्या तक्षकाचं काय चुकलं बरं? तक्षकाचं काही चुकलं नाही ना, त्याला सांगितलं होतं ना जा आणि त्याला चाव म्हणून. म्हणलं नाही 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 नाही. मुनी महाशय म्हणतात हे अतिशय, म्हणजे तुला अर्धवटच बातमी कळली. पुढची बातमी आहे ती मी तुला सांगतो. काय? पुढे असं झालं होतं की ज्या वेळेला तक्षक आपल्या घरून निघाला दंश करायला राजाला, त्याच वेळेला कश्यप नावाचे विप्र, ज्यांना त्या सर्पदंशावरचा मंत्र माहित होता, तो विष उतरवायचा मंत्र त्यांना माहित होता, ते आपल्या घरनं निघाले आणि त्यांची गाठभेट झाली आणि त्यांनी, म्हणजे त्या तक्षकांनी ह्या कश्यप विप्राला जास्त धन दिलं आणि परत पाठवून दिलं, हे धन घे आणि जा. आता इथे चुकलं कुणाचं? तक्षकाचं. तक्षकाने का असं करावं? यावं, त्याला काम सांगितलं होतं दंश करायचं आणि परत निघून जावं, काम संपलं असतं ना. पण ह्यानी हा असा उद्योग कशाला करायचा? अर्धवट. पुढचं कोणी सांगितलं होतं करायला? त्यामुळे खरा दोष कुणाचा आहे? तक्षकाचा आहे. अहो इतकं बिंबवलं ना की ह्याला वाटलं नाही नाही, जनमेजय राजांना वाटलं की नाही आपण ह्याचा सूड घेतलाच पाहिजे. मुनी महाशय म्हणतात ते अतिशय बरोबर आहे. नाही का, आपल्याही मनामध्ये हाच विचार येतो की बरोबर आहे, तक्षकांनी यायचं, दंश करायचं, निघून जायचं. त्या कश्यपांना जास्त धन द्यायची काय गरज होती? म्हणजे पुराण काळापासून आपल्या मनात येतं की नाही की हे काळा पैसा असा भ्रष्टाचार चालायचाच, के घ्या आणि गप्प बसा. तो म्हणला की हे सगळं खरंय हो, तुम्ही म्हणता ते. मग आता तुमचा विचार काय आहे? आता मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? तो म्हणला काही करू नको, तुला मी एक गोष्ट सांगतो, ऐक म्हणे. पूर्वी एक रुरु नावाचा ऋषीपुत्र होता. आपण ती परवा कथा ऐकली रुरुची. तो ऋषीपुत्र होता. त्या ऋषीपुत्राच्या पत्नीला सर्पानी दंश केला. नंतर त्या ऋषीपुत्राने आपलं आयुष्य तिला दिलं, निम्म आयुष्य तिला जिवंत केली आणि नंतर विवाह झाला, तो भाग निराळा. पण तेव्हापासनं हा रुरु या सर्पांवर इतका चिडला होता, इतका, तिसरा सर्प की ठेच, तिसरा सर्प की ठेच असं तो करत होता. मग थांबला कधी? जनमेजयांनी विचारलं, मग ते थांबलं कधी?
तर म्हणे काही नाही, एक दिवस डुडूब नावाचा अजगर त्या रुरूला दिसला. त्यांनी घेतलं हातामध्ये अस्त्र आणि त्याला ठेचायला निघाला. तेव्हा तो डुडूब नावाचा जो अजगर होता ना, तो मनुष्यवाणीने बोलू लागला आणि म्हणला की अरे हे ऋषीपुत्रा, तू मला का मारतोयस? तो म्हणे काही नाही सर, सगळ्या एका सर्पाने माझ्या पत्नीला दंश केला होता आणि त्यामुळे माझं निम्म आयुष्य तिला द्याल, त्यामुळे मला राग आहे, बाकी मला काही माहित नाही. तिसरा सर्प की मी ठेचणार. म्हणलं अरे मला नको ठेचूस, कारण ऐक म्हणे, कारण मी मूळचा सर्प नाहीच आहे. मी मूळ एक ब्राह्मण होतो आणि माझा मित्र खेचर नावाचा, आम्ही दोघही जण खूप छान मित्र होतो. एक दिवस तो अग्निहोत्र करत होता, ध्यान लावलं होतं आणि अग्निहोत्रासमोर बसला होता. आणि तो ध्यानात असताना मी काय केलं की गवताचा सर्प केला आणि त्याला भीती दाखवण्यासाठी त्याच्या अंगावर टाकला. त्यामुळे तो घाबरला आणि त्यांनी मला शाप दिला की तू सर्प होशील. आणि म्हणून मी सर्प झालोय रे. मी त्याची क्षमा मागितली आणि त्यांनी सांगितलं की रुरू नावाचा ऋषीपुत्र येईल आणि तुझा उद्धार करेल. त्यामुळे तू फक्त मला उशाप मिळालेला आहे ना, त्या उशापाने माझा उद्धार कर, मला मारू नकोस. मग जनमेजय विचारतायत की हे सगळं मी ऐकलं, मग आता मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? तूही सर्पांचा प्रतिशोध घे. तुला नाही का राग आला सर्पांबद्दल? आता खरं तर ह्याला राग यायला लागला होता, इतक्या वेळ शांत होते. पण हे ऐकल्यानंतर अरे, जर एखादा ऋषीपुत्र त्या सर्पांचा प्रतिशोध घेत असेल तर आपल्याला घ्यायला काय हरकत आहे? नाही का सारखं तेच ऐकून आपल्याला वाटतं की नाही आपण करून तर बघावं. नाही का डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं असतं अमुक एक खाऊ नका, सांगतात की नाही की हे तुम्ही खाऊ नका, पण आपल्याला वाटतं की नाही थोडस कणभर चव होतं की नाही, तसं येतं काहीतरी करायला हवं करू काय? आणि हे उत्तम कोहुनी त्याला सांगतायत युक्ती सुचली सांगतो तुला, त्यामुळे तुझ्या पित्याला अजून मुक्ती मिळालेली नाहीये. अरे बापरे, म्हणजे इतके वर्ष झाले माझे वडील मुक्त अजिबात झाले नाही, सर्पयज्ञ कर. तो म्हणला ठीक आहे, पण मग त्याचं पौरोहित्य कोण करणार? मी करतो. अहो तेवढ्यासाठी तर आले होते ना हे, मी करतो म्हणे. मग ठीक आहे म्हणे, तुम्ही करत असाल ना तर आपण सर्पयज्ञ करू. आणि झालं. 100 खांबाचा मोठाच्या मोठा मांडव गंगेच्या तीरी उभा केला, मोठं होमकुंड केलं. वेगवेगळ्या ऋषींना, सगळ्या प्रकारच्या मुनींना त्या सर्पयज्ञासाठी निमंत्रित केलं. संकल्प सोडला
आणि सर्प यज्ञाला सुरुवात झाली. उत्तंग मुनींनी एकेका सर्पाचं नाव घ्यावं आणि त्या सर्पांनी हवेत तरंगत तरंगत यावं आणि त्या होमकुंडात पडावं. अहो झाले ना, बरेचसे सर्पांची आहुती देऊन झाली. आता ह्या तक्षकाला कळलं की हा सगळा जो कार्यक्रम चाललाय हा कुणासाठी चाललाय? दुसरं तिसरं कोणी नाही, हा आपल्यासाठी चाललाय. आपल्यासाठी हा कार्यक्रम चाललेला आहे. त्यामुळे आता आपल्याला कोणाचा तरी पाठिंबा हवाय. आपल्या एकट्याच्यानी काही होणार नाही. कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात आपण जायला हवं. मग नक्की कुणाच्या पक्षात जावं? जो सत्तेवर आहे त्याच्या. आणि इंद्राकडे धावत धावत तक्षक गेला आणि प्रार्थना केली की देवा, आता तार मार संगतीत ठेविदास प्रार्थितो. मी तुमच्या चरणाशी आलेलो आहे. तारायचं तर तारा, नाही तर मारा. तो म्हणला मला शरण आलाय, शरण आलेल्याला अभय देणं हे राजाचं काम आहे. काही काळजी करू नको, बस म्हणे इथे आपल्या आसनाखाली, सिंहासनाखाली. तो वेटोळ करून बसला आणि उत्तंग मुनी आवाहन करतायत, तक्षकाय स्वाहा, तक्षकाय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. अहो तक्षक येतोय कुठे? कारण पाठिंबा केवढा भरभक्कम होता हो. तक्षक यायलाच तयार नाही. यांनी ध्यान लावलं. आत्ताच्या भाषेत सांगते, इंटरनेट ओपन केलं आणि गुगल सर्च केला. कुठे गेला तक्षक? आहे कुठे? नाही का ती गुगल मॅप ती बाई सांगते की नाही, तुम्ही डाव्या ताला वळा, उजव्या ताला वळा, सरळ जा, 100 मीटर वरती तुमचं ठिकाण आहे, असं काय काय सांगत असते ती. तसं यांनी तो गुगल मॅप लावला आणि शोध घेतला. तक्षक कुठे आहे? तो इंद्राच्या चरणाशी. आता यांनी उलटाच प्रयोग केला. इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. अहो इंद्र घाबरले ना, दोघं निघाले. इंद्र म्हणला जा बाबा, तुझं तू बघ. पाठिंबा काढून घेतला. आता तो तक्षक तिकडनं येतोय. तेवढ्यात जनमेजयाच्या दारामध्ये ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि म्हणायच्या आधीच जनमेजय उठला राजा आणि धावत धावत येऊन बघतोय कोण आले. अस्तिक मुनी होते. अस्तिक मुनींना त्यांचे पाद्यपूजा केली आणि विचारलं काय हवंय? तुम्हाला हवं ते मागून घ्या. राजा नुसतं मागून घ्या नाही, देणारेच याची खात्री दे. मी जे मागीन ते तुम्हाला देशील. दिलं नाही, संकल्प सोड. सही करून घेतली हो चेकवर. तू रक्कम टाक मग मी सही करतो नाही, आधी सही कर मग मी रक्कम टाकतो. आणि त्यांनी सांगितलं राजा, हा जो सर्पयज्ञ चालू आहे ना, हा सर्पयज्ञ थांबव. अहो अस्तिक मुनींना तिथे बघितलं तेव्हाच उत्तंग मुनी निघून गेले. यज्ञ अर्धाच राहिला. आणि आता या जनमेजय राजाला काळजी पडली की यज्ञ तर पूर्ण झाला नाही, माझ्या वडिलांना गती मिळाली नाही आणि त्याचबरोबर हे जे काय सर्प आहे, या सगळ्या सर्पांची आहुती ह्याच्यात पडली. त्यामुळे मी ह्या सगळ्यांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्यामुळे ह्या सगळ्यांचा मृत्यू माझ्या डोक्यावर येऊन पडला. त्यामुळे मला केवढं मोठं पाप झगडलं. आता ह्याला उपाय काय करावा? आणि व्यास महर्षी तिथे आले. राजाचं सांत्वन करतायत. हा व्यास महर्षींना राजे विचारतायत मी काय करू म्हणजे मला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळेल? पुढे जायचंय ना, मला NOC हवं ना, काय करू मी?
थोडंसं आजच्या भाषेत बोललं की पण तरुणांना कळतं नक्की काय आहे. पुराण म्हणजे नुसतं पुराण नाहीये. आणि त्यांनी सांगितलं, राजा काही करू नकोस, फक्त श्रवण भक्ती कर. कशाचं श्रवण करू? देवी भागवताचं श्रवण कर. कोण सांगेल मला, कोण कथन करेल देवी भागवत? मी करतो. आणि व्यास महर्षींनी स्वतः देवी भागवत ह्या जनमेजय राजाला सांगितलेलं आहे. त्याच कथा आपण का पहिल्या दिवसापासून ऐकतोय, इथून पुढे पण ऐकणार आहोत. हे आस्तिक मुनी कोण होते ते मात्र आपण उद्या बघू. कारण